महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल, पण राष्ट्रवादीला महायुतीमध्ये 30 जागा मिळाव्यात, अन्यथा आम्ही स्वबळावर ताकदीने निवडणूक लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली आहे. ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होईल असं चित्र आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील भूमिका मांडत आहेत. महायुती अंतर्गत ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी पक्ष कमकुवत असेल त्या ठिकाणी दुसऱ्या मित्र पक्षाच्या उमेदवार लढवायला काहीच हरकत नाही. भाजपा कमकुवत असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी कमकुवत असेल अशा जागांवर भाजप लढेल. ज्या जागेवर ज्यांची निवड येण्याची क्षमता आहे त्यालाच उमेदवारी मिळावी. महापालिकेत 2003 मध्ये घड्याळ या निवडणूक चिन्हावर महापालिकेत प्रथमच सत्ता परिवर्तन झालं होतं. प्रत्येक प्रभागात आमची तयारी आहे, मात्र महायुतीलाच आमचं प्राधान्य असेल. 30 जागा न मिळाल्यास आम्ही पूर्ण ताकदीने स्वबळावर निवडणूक लढवू. भाजपच्या 41, मदनभाऊ गट 7 उर्वरित जागा आहे, त्यामुळे आमचे जागा वाटप होईल. जागा मागत असताना सक्षम उमेदवार आणि सर्वेक्षण याबाबत राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असं वाटप होईल. निवडून येण्याची क्षमता हीच वाटपासाठी अट असेल. महायुतीसह सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीत अवैध धंदेवाल्यांना, गुन्हेगारांना उमेदवारी देऊ नये असं आवाहन पद्माकर जगदाळे यांनी केले. काही नगरपालिकांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या, पण महापालिकेच्या निवडणुकीत तसं होणार नाही. महायुतीमार्फत लढू. सन्मानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आले. संभाव्य मतदान केंद्रे आणि मतमोजणी स्थळांची प्रत्यक्ष पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने निवडणूक पूर्वतयारीची प्राथमिक कामे सुरू केली आहेत. निवडणूक संबंधित कार्यवाही, निविदा प्रक्रिया, पायाभूत सुविधा आणि सुरक्षेची आवश्यकता यांचा सखोल आढावा घेण्यात आलाय. संबंधित विभागांना तातडीच्या सूचना देखील देण्यात आल्या. प्रत्यक्ष पाहणी केलेली प्रमुख स्थळे महापालिका प्रशासनाकडून निवडणूक संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण स्थळांची पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये तरुण भारत स्टेडियम, सखी मंच हॉल, माळबंगला, अग्निशमन केंद्र, मनपा प्रभाग समिती 2 कार्यालय, क्रीडा संकुल मिरज, सेंट्रल वेअरहाऊस आदी केंद्रांची पाहणी करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र निश्चित करण्यासाठी वीज पुरवठा, स्वच्छता, आपत्कालीन यंत्रणा, नागरी सुविधा तपासणी, प्रशासकीय सुविधा, दस्तऐवज व्यवस्थापन, नेटवर्क उपलब्धता आदींची तपासणी करण्यात आली आहे. सेंट्रल वेअरहाऊस मिरज येथे साठवणूक आणि मतमोजणीसाठी जागा तातडीने आरक्षित ठेवावी. सुरक्षा कर्मचारी तैनात करणे तसेच 4 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, महापालिका सचिव अशोक मानकापुरे, विनायक जाधव, अमर चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते. लक्ष्मी मंदिर ते कोपवाड या मुख्य मार्गावरील खोदकामानंतरचे रखडलेले काम आणि अपुऱ्या देखरेखीमुळे संपूर्ण रस्ता धुळीच्या प्रचंड विळख्यात सापडला असून नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत. पादचारी, दुचाकीस्वार, सायकलस्वार यांच्यासह या मार्गावरील दुकानांमध्ये बसणाऱ्या व्यावसायिकांचेही प्रचंड नुकसान होते. धुळीचा सतत भडीमार झाल्याने दुकानातील माल, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू यावर धुळीची थर साचत असून ग्राहकांचा वावरही कमी झालाय. रस्त्यावर खोल खड्डे आणि असमतल पृष्ठभाग यामुळे वाहनांचं नियंत्रण सुटण्याच्या घटना घडत असून अचानक उडणाऱ्या धुळीमुळे दृष्टीआड होण्याचे प्रकार वाढत आहेत. नागरिकांच्या तक्रारी असूनही संबंधित विभागाचं दुर्लक्ष कायम असल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महिला, शाळकरी मुले आणि वृद्धांची रोजची कसरत अधिकच कठीण बनली आहे. सकाळ संध्याकाळच्या गर्दीत तर धुळीची दाट चादर पसरल्यासारखं दृश्य दिसतं. काही फुटावरील व्यक्ती किंवा वाहन ही नीट दिसेनासं होण्या इतकी गंभीर परिस्थिती असल्याचे नागरिक सांगतात. आरोग्याचा प्रश्नही भीषण बनत आहे. वाढत्या धुळीमुळे श्वसनाचे आजार, दमा, ॲलर्जी, डोळ्यांची जळजळ तसेच कंबरदुखीचे विकार वाढू लागल्याचे डॉक्टरांचं मत आहे. या मार्गाने सतत ये जा करणाऱ्या कामगारांमध्ये खोकला, घशात खवखव अशा तक्रारी वाढत आहेत. दरम्यान रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडलेलं असून ना धुळीवर नियमित पाणी फवारणी, ना पर्यायी रस्त्याची व्यवस्था या दुहेरी अडचणींमुळे नागरिक आणि व्यावसायिक दोघांच्याही समस्या वाढल्या आहेत. पावसाळा जवळ येत असताना परिस्थिती अधिकच बिकट होईल अशी चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे. महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या 5213 हरकतींची पडताळणी BLOनी प्रत्यक्षात जागेवर जाऊन केली आहे. हरकतीची सत्यता तपासून या हरकती निकालात काढल्या गेल्या असून बुधवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीकडे सर्वांचं लक्ष लागले. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने दिनांक 20 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर दिनांक 3 डिसेंबरपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. या कालावधीत तब्बल 5213 हरकती सांगली, मिरज आणि कुपवाडमधील सर्व प्रभागातून दाखल झाल्या होत्या. एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मतदारांची नावे समाविष्ट केल्याची तसेच
अंतिम प्रभाग रचनेतील नकाशानुसार प्रारूप मतदार यादीत प्रभागाच्या सीमा काही ठिकाणी बदलली असल्याचे हरकतीत म्हटलं होतं. महापालिका प्रशासनाने स्वतःहून अशा प्रकारांची आणि तक्रारींची दखल घेत कार्यवाही करावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार प्रशासनाने दाखल हरकतींची BLOच्या माध्यमातून जागेवर जाऊन पडताळणी केली. ज्या मतदारांची नावे अन्य प्रभागात समाविष्ट झाली आहेत अशी नावे पुन्हा मूळ प्रभागात ठेवण्यात आली असल्याचं समजते. याबाबत अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर समजणार आहे. बुधवारी ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शासकीय रुग्णालयात निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार नोकऱ्या द्याव्यात. समितीच्या निर्णयाची शासकीय रुग्णालयातील अधिकारी नियुक्ती करत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालेलं आहे. दिलेल्या निवेदनात म्हटलंय की लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार शासकीय रुग्णालयातील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचे आदेश असतानाही अधिष्ठाता कार्यालयाकडून अंमलबजावणी होत नाही. याबाबत वेळोवेळी पक्षाच्या वतीने अधिष्ठातांना निवेदन देऊन देखील त्याची दखल घेतली नाही. 50हून अधिक वारसदार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नोकरी मिळावी तसेच त्यांच्या इतर प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. राज्य सरकारच्या नियमानुसार वारसा हक्क भरती निर्णय असून देखील रुग्णालयाच्या प्रशासनाकडून तो डावलण्यात येत असल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू करण्यात आले असून प्रसंगी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा देखील महेंद्र चंडाळे यांनी दिलाय. या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले. जत तालुक्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विविध विकास कामांचा आढावा नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला निवडणुकीच्या वर्षपूर्तीनिमित्त जतचा विकासपुत्र या विकास कामांचा सर्वांगीण आढावा घेणाऱ्या अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं. या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मंत्री माधुरी मिसाळ, आमदार सदाभाऊ खोत तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते. या अहवालाद्वारे जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेण्यात आलाय. जत तालुक्याच्या विकास यात्रेचा नवा अध्याय उजळला गेलाय. पाणीपुरवठा, सिंचन प्रकल्प, रस्त्यांचे जाळे, आरोग्य सुविधा, शिक्षण क्षेत्र, ग्रामीण भागातील पायाभूत विकास अशी अनेक कामे गतिमान करण्यासाठी गेल्या वर्षभरात झालेल्या प्रयत्नांची झलक यातून दिसून येते. जतचा विकास मायबाप जनतेच्या आशीर्वादाने कागदावर नाही प्रत्यक्ष उतरतोय. जतच्या जनतेच्या आकांक्षांना बळ देणारी ही विकास यात्रा अशीच अविरत सुरू राहील असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या निमित्ताने जतच्या जनतेला आश्वासित केलं. अपंग सेवा केंद्राच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग आणि असामान्य व्यक्तींचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. यंदाची थीम अंधारातून प्रकाशाकडे अशी होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार धोपाडे होते. 2025 साठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना सन्मान करण्यात आला. अपंग मित्र पुरस्कार कैलासवासी सौ सुमनताई अशोक रिसबूड यांच्या स्मरणार्थ माननीय डॉक्टर अभिजित सोनवणे यांना ज्ञानगौरव सन्मान, कैलासवासी प्राध्यापक VG कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ श्रीमती पूजा कदम यांना अंध ज्ञानोपासक सन्मान, श्रीमती रमा राघवेंद्र तिळवळी परिवारातर्फे कुमारी वेदिका फडके यांना सुकन्या अंध गौरव सन्मान, कैलासवासी जयश्री जोशी यांच्या स्मरणार्थ कुमारी स्वाती चव्हाण यांना आदर्श माता पुरस्कार, डॉक्टर पटवर्धन आणि नंदादीप परिवारातर्फे डॉक्टर सौ नंदिनी पाटील यांना आणि जिद्द पुरस्कार प्रवीणभाई परीख यांच्या स्मरणार्थ श्रीमती अनघा मोडक यांना प्रदान करण्यात आलाय. समाजाने दिव्यांगांकडे करुणेने नव्हे तर समानतेने पाहावे, सामान्य आणि विशेष यातील भेद दूर व्हावा असे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार धोपाडे यांनी केले व संस्थेच्या कार्याचा गौरव केलाय. कवटेमंकाळ तालुक्यातील आगळगाव येथील यल्लमा देवीच्या यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या पुणे येथील 3 महिलांना कवटेमंकाळ पोलिसांनी सलगरे येथील सिद्धनाथ यात्रेत पकडले. वैशाली शिवाजी जाधव, सोनाली रवी जाधव आणि माधुरी लक्ष्मण डुकले अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. कवटेमंकाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाने ही कारवाई केली.
आगळगाव येथील यात्रेतील चोरी प्रकरणाचा छडा लागला. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने सलगरे येथे 33,000 रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल महिलांकडून जप्त केलाय. फिर्यादी संपदा संतोष कोळेकर यांनी फिर्याद दिली होती. आगळगाव गावच्या यात्रेसाठी संपदा कोळेकर त्यांच्या लहान मुलासह गेल्या होत्या. या यात्रेमध्ये देवदर्शन करून गर्दीतून जात असताना त्यांच्या मुलाच्या गळ्यातील सोने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दिली होती. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिले. चोरीतील संशयित सलगरे यात्रेत असल्याची गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकातील पोलीस आणि महिला पोलीस दिनांक 7 डिसेंबर रोजी सलगरे सिद्धनाथ मंदिराच्या जवळ गेले असता त्यांना 3 महिला संशयितरित्या फिरताना दिसून आल्या. त्यांची कसून चौकशी केली असता वैशाली जाधव, सोनाली जाधव आणि माधुरी डुकळे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात संशयित महिलांची झडती घेतली असता सोन्याचा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमालाबाबत विचारणा केली असता सोन्याचे बदाम आगळगाव गावच्या यल्लमा यात्रेच्या यात्रेमधून चोरी केल्याची कबुली दिली आहे. बालविवाहमुक्त भारत अभियानाअंतर्गत सांगली येथे आयोजित एकदिवसीय स्टेक होल्डर चर्चासत्रात सांगली व कोल्हापूर येथील विविध स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बालविवाहासारख्या सामाजिक समस्येवर कार्यरत संस्थांचे कौतुक करताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासन कटाक्षाने प्रयत्न करणार आहे असा ठाम निर्धार व्यक्त केलाय. नरवाडे यांनी जिल्ह्यातील बालविवाहाच्या शक्यता असलेले हॉटस्पॉट शोधणे, प्रभावी कृती आराखडा तयार करणे, जनजागृती वाढवणे आणि बाल सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे ही आगामी कामाची दिशा असल्याचं सांगितलं. हा उपक्रम डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलाय. चर्चासत्रात बालविवाह प्रतिबंध कायदा 2006, धोका गावे, बाल संरक्षण समित्यांची भूमिका, शाळा स्तरावरील जनजागृती, तक्रार प्रक्रिया आणि बालविवाहमुक्त ग्राम या संकल्पनांवर मार्गदर्शन करण्यात आलं. सहभागी कार्यकर्त्यांनी शाळाबाह्य मुलींवर लक्ष ठेवणे, गाव पातळीवर सतर्कता वाढवणे आणि 1098 हेल्पलाईनचा वापर वाढवण्याची गरज व्यक्त केली. चर्चासत्राच्या शेवटी नीता आवळे यांनी नेतृत्वाखाली प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनांतर्गत कार्यरत कंत्राटी विभागीय प्रोग्रामर, जिल्हा प्रोग्रामर व तालुका संगणक परिचालक वर्षानुवर्षे काम करीत असून त्यांना नियमित सेवेत घेण्यासह वेज कोड 2019 नुसार समान काम समान वेतन देण्यात यावे. तसेच सर्व घरकुल कर्मचाऱ्यांचं मानधन महिन्याच्या 5 तारखेच्या आत करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून घरकुलचे कर्मचारी संपावर गेलेत. राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना निवेदन देऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना राबवल्या जातात. या योजनांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन काम पाहणारे कर्मचारी म्हणून राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रोग्रामर आणि संगणक परिचालक कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. घरकुल योजनेत काम करून तब्बल 10 ते 15 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत, परंतु आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असून तुटपुंच्या मानधनावर कामकाज करावे लागतं. शासनाने कंपनीची निवड करून या कंपनीमार्फत आमची नेमणूक केली. सलग 4 वर्ष कंपनी शासनाची लुटमार करत असून सदर कंपनी त्यांच्या अंतर्गत उपकंपनीची नेमणूक करून शासनाचीही फसवणूक करत आहे. दरमहा आमच्या पगाराची भीक आम्हाला मागावी लागते. कंपनी विरोधात बोललं तर आम्हाला कामावरून काढण्याच्याही धमक्या दिल्या जातात. कंपनीचा करार रद्द करावा यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.